आज आपण R.K. नारायण यांच्या एका अप्रतिम लघुकथेत शिरणार आहोत. कथेचं नाव आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, म्हणजेच एका ज्योतिषाचा दिवस. आणि हे एकच वाक्य बघा, कथेचं सगळ्यात मोठं रहस्य अगदी सुरुवातीलाच आपल्यासमोर उघडं करतं. ते म्हणजे या कथेचा जो नायक आहे तो एक नंबरचा भामटा आहे, पूर्णपणे भोंदू. बरं, मग प्रश्न पडतो की जर त्याला खरंच काही येत नाही तर तो सगळ्यांना हे कसं काय पटवून देतो की तो एक खराखुरा ज्योतिषी आहे. सगळा खेळ आहे त्याच्या व्यक्तिमत्वाचा. त्याने स्वतःला लोकांसमोर जसं सादर केलंय तिथूनच या सगळ्याची सुरुवात होते. तो रोज भर दुपारी येतो, आपलं सगळं सामान मांडतो आणि हे साहित्य बघूनच लोकांना वाटतं की हो, हा माणूस नक्कीच कोणीतरी ज्ञानी असणार. आणि त्याचा पेहराव तर बघा, म्हणजे जणू काही तो स्वतःच एक कथा सांगतोय. रंगांची निवड, कपाळावर भस्म आणि कुंकू आणि ते भेदक डोळे, सगळं काही मिळून एक असं गूढ वातावरण तयार होतं की समोरचा माणूस आपोआपच प्रभावित होतो. आणि त्यानं जागाही अशी निवडली आहे ना, एकदम हुशारीनं. तिथे आजूबाजूला दुकानांचे दिवे, सततची वर्दळ, सावल्यांचा खेळ, ह्या सगळ्या गोंधळात त्याचं अज्ञान अगदी सहज लपून जातं. पण थांबा, फक्त दिखावा करून भागत नाही. त्याचं खरं कौशल्य तर त्याच्या कामाच्या पद्धतीत दडलेलं आहे. ही एक प्रकारची मानसिक हाताळणीच आहे. सोपा आहे. तो काही तारे नक्षत्र वाचत नाही, तो माणसांना वाचतो. त्याला माहीत आहे की लोकांच्या समस्या साधारणपणे सारख्याच असतात. लग्न, पैसा, नातेसंबंध ह्याच भोवती सगळं फिरत असतं. आणि त्याची पद्धत एकदम सोपी पण कमालीची प्रभावी आहे. तो काय करतो, आधी समोरच्याला भरपूर बोलू देतो, सगळी माहिती काढून घेतो आणि मग असे काहीपडी गोलमाल पण खुश करणारे सल्ले देतो. अशा विधानांनी तो समोरच्याचं मन जिंकून घेतो. कारण खरं सांगायचं तर अगदी साध्या भोळ्या माणसालाही कुठेतरी वाटतंच की आपलं व्यक्तिमत्व थोडं कठोर, प्रभावशाली असावं. आणि मग एके संध्याकाळी सगळं आलबेल सुरू असताना तो आपलं सामान बांधायच्या तयारीत असतो आणि तेव्हाच त्याच्या नेहमीच्या रुटीनमध्ये एक अनपेक्षित वळण येतं. एक अनोळखी, संशयी आणि थोडासा आक्रमक माणूस तिथे येतो. हा माणूस काही नेहमीच्या गिरायकांसारखा नव्हता. त्याला काही दिलासा वगैरे नको होता. तो आला होता थेट ज्योतिषाला आव्हान द्यायला. मग काय, थोडी बाचाबाची होते आणि त्यांच्यात एक पैज लागते. आता ज्योतिषाची केवळ कमाईच नाही तर त्याची प्रतिष्ठाही पणाला लागली होती. आणि जसा तो माणूस चिरूट पेटवण्यासाठी काडी ओढतो, त्या एका क्षणाच्या प्रकाशात ज्योतिषाला त्याचा चेहरा दिसतो आणि तो प्रचंड घाबरतो. अक्षरशः तिथून पळून जायचा प्रयत्न करतो, पण तो अनोळखी माणूस त्याचं मनगट घट्ट पकडतो, त्याला जाऊ देत नाही. आता मात्र ज्योतिषी पूर्णपणे अडकतो, घाबरलेला असतो. आणि मग तो आपल्या नेहमीच्या गोलमाल बोलण्याच्या युक्त्या सोडून देतो आणि एकदम अचूक, इतकं अचूक बोलू लागतो की ते अशक्य वाटावं. त्या अनोळखी माणसाचा फक्त एकच प्रश्न होता. तो अशा एका व्यक्तीच्या शोधात होता ज्यानं काही वर्षांपूर्वी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ज्योतिषी एकदम धक्कादायक माहितीने सुरुवात करतो. आणि तो अनोळखी माणूस, ज्याचं नाव आपल्याला नंतर कळतं, गुरुनायक, तो हे ऐकून पूर्णपणे अवाक होतो. तो थांबत नाही. त्या हल्ल्याचं इतकं अचूक वर्णन करतो की गुरुनायकचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसतो. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, एका भामट्या ज्योतिषाला इतके आतले, इतके हिंसक तपशील कसे काय माहीत असू शकतात? हे सगळं एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही का? ज्योतिषी त्याच्या शोधाला एक पूर्णविराम देतो आणि सोबत एक इशाराही देतो. आता गुरुनायकचे समाधान होतं. तो त्याला मोठभर पैसे देतो आणि त्या रात्रीच्या अंधारात निघून जातो. आता कथा इथे संपत नाही. त्या रात्री उशिरा जेव्हा ज्योतिषी घरी पोहोचतो तेव्हा तो आपल्या पत्नीसमोर त्या गूढ ज्ञानामागचं खरं रहस्य उघड करतो. आणि अखेर ते सत्य बाहेर येतं. ती भेट म्हणजे काही चमत्कार किंवा दैवी शक्ती नव्हती, तो होता त्याच्या स्वतःच्याच भूतकाळाशी झालेला एक थरारक सामना. घडलं असं होतं की अनेक वर्षांपूर्वी तरुणपणी एका भांडणात त्यानं गुरुनायकला चाकू मारला होता आणि तो मेला असं समजून त्याला विहिरीत ढकलून दिलं होतं. आपण एक खुनी आहोत या भीतीनं तो आपलं गाव सोडून पळून आला आणि आपली ओळख लपवण्यासाठी ज्योतिषी बनला. आणि आज ज्याला तो भेटला तो दुसरा तिसरा कोणी नसून तोच गुरुनायक होता, ज्याच्या हत्येच्या ओझ्याखाली तो इतकी वर्षच जगत होता. कथेचा हा शेवटचा ट्विस्ट सगळं चित्रच पालटून टाकतो. ही गोष्ट फक्त एका भामट्याची राहत नाही, तर नशीब, कर्म आणि मनातल्या अपराधीपणाची एक जबरदस्त कथा बनते. म्हणजे बघा, एकाच दिवसात ज्योतिषाची जी सगळ्यात मोठी भीती होती तीच त्याला सगळ्यात मोठा दिलासा देऊन जाते. आणि गंमत म्हणजे
ज्या फसव्या व्यवसायाची सुरुवात त्याने एक गुन्हा लपवण्यासाठी केली होती, तोच व्यवसाय आज त्याच्या सुटकेचं कारण ठरतो. काय विलक्षण योगायोग आहे, नाही का? आणि हेच या कथेचं खरं सौंदर्य आहे.